हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 4 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाई विरुद्ध सगळे पुरावे गावात व्हायरल झाले. त्यामुळे गावकरी खूप चिडलेले होते. मग कृष्णा आणि बाळजाबाईने गावची पंचायत भरवली आणि या पंचायतीमध्ये सगळ्या लोकांनी बाळजाबाईला पोलिसांच्या हवाली करा अशी मागणी केली. परंतु बाळजाबाईने सगळ्या लोकांची माफी मागितली आणि त्यांना वचन दिलं की माझ्या विरुद्धचे पुरावे तुमच्याजवळ ठेवा, यानंतर मी पुन्हा असं कधीच करणार नाही. गावकरी यासाठी तयार झाले. समर आणि पूजाला खूप राग आला आणि त्यांनी चक्क बाळजाबाईला मारण्यासाठी मारेकरी पाठवले आहेत आणि हे मारेकरी चक्क बाळजाबाईला जिवंत जाळणार आहेत. मग आता बाळजाबाईचा जीव वाचू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समर, पूजा, दलपत, मैनावती हे चौघे एका रूममध्ये असतात आणि बाळजाबाई विरुद्धचे सगळे पुरावे गावात व्हायरल झाले म्हणून भलतेच खुश असतात. दलपत म्हणतो, एकदम सिस्टमॅटिकली त्या बाळजाबाईचा कार्यक्रम झालाय, तिच्या विरुद्ध सगळे पुरावे गावात व्हायरल झाले आहेत. समरसुद्धा खुश असतो, पण पूजा मात्र कसला तरी विचार करत असते. मैनावती म्हणते, मला तर इतका आनंद झालाय ना, त्या बाळाची अर्धी लाकडं मसनात गेली आणि आता त्या बाईला या वयात लग्न करायचंय. बरं झालं, चांगली जिरली तिची. मैनावती, दलपत, समर हसत असतात, खूप खुश असतात. पण पूजा कसला तरी विचार करत असते आणि हे दलपतच्या लक्षात येतं. दलपत विचारतो, काय सुनबाई, आम्ही सगळे खुश आहोत आणि तुम्ही कसला तरी विचार करताय. काय घडलंय नेमकं, कसला विचार करताय? आणि पूजा सांगते, मी पण खुश आहे, पण मला हाच प्रश्न पडलाय की ते पुरावे तर कृष्णा आणि दुष्यंतने जाळून टाकले होते ना, मग ते पुरावे गावात व्हायरल तरी कसे झाले? ते पुरावे कृष्णा आणि दुष्यंतच्या आधी कोणाच्या हाती पडले ज्याने ते सगळे व्हायरल केले, हाच प्रश्न मला पडलाय. आणि समरला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो. समर म्हणतो, पूज्जू डार्लिंग, मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय की ते पुरावे कोणाच्या हाती लागले ज्याने ते सगळीकडे व्हायरल केले आहेत. आणि दलपत म्हणतो, हो ना, हे कसं झालं? मैनावती म्हणते, नक्कीच असा कोणीतरी माणूस असेल ज्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या असतील आणि कृष्णा आणि दुष्यंतच्या आधी त्याने त्या तिजोरीच्या चाव्या घेतल्या, ते पुरावे मिळवले आणि पुरावे गावात व्हायरल केले. चांगलाच हुशार माणूस दिसतोय तो. तर समर आणि पूजाला कळतच नाही तो कोण असेल. दलपत म्हणतो, असा चतुर कोण आहे जो इतका मोठा छुपा रुस्तम आहे? आपल्यापेक्षा सुद्धा बाळजाबाईचा कोणीतरी मोठा दुश्मन दिसतोय ज्याने हे काम केलंय, असं दलपत म्हणतो. पण तो नेमका कोण असेल हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. इकडे कृष्णा आणि दुष्यंत सुद्धा हाच विचार करत असतात की तो व्यक्ती नेमका आहे तरी कोण ज्याने हे सगळे पुरावे व्हायरल केले. कृष्णा दुष्यंतला विचारते, तुम्हाला काय वाटतं, कोण असेल तो ज्याने हे सगळे पुरावे व्हायरल केले? दुष्यंत कृष्णाला म्हणतो, विचार करून करून माझ्या डोक्याचा भुगा झालाय. ते पुरावे कोठे होते हे फक्त आपल्याला माहीत होतं. मग आपण ते पुरावे जाळून टाकले, नष्ट केले, तरी सुद्धा ते पुरावे गावात व्हायरल कसे झाले? आपल्या आधी ते पुरावे कोणाच तरी हाती लागले होते, पण तो नक्की कोण असेल हाच प्रश्न या दोघांना पडतो. कृष्णा म्हणते, अहो पण मला वेगळीच भीती वाटतीये. जर ते पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचले तर पोलीस बाळजाबाईला अटक करतील आणि मग खटला सुरू झाला तर बाळजाबाईला वाचवणं आपल्याला खूप अवघड जाईल. त्याची भीती मला वाटतीये. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू काळजी करू नकोस. मी आपल्या वकिलांना आधीच कल्पना देऊन ठेवली आहे. ते अटकपूर्व जामीन आणतील. आईला अटक होणार नाही, तू काळजी करू नकोस. हे ऐकून कृष्णाला बरं वाटतं. आणि आता पुढे काय करायचं हाच प्रश्न या दोघांसमोर असतो. इकडे चक्क जयकांत शिट्टी वाजवत वाजवत येतो आणि म्हणतो, पप्पासाहेब, तुम्ही जो चतुर म्हणताय ना, तो चतुर मीच आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळे जयकांतकडे आश्चर्याने पाहतात की हे सगळं जयकांतने केलं होतं का? पूजा, समर, दलपत कोणाचाच विश्वास बसत नाही. दलपत विचारतो, जयकांत शेठ, हे सगळं तुम्ही केलं? जयकांत म्हणतो, आता या घरात माझ्याशिवाय चतुर दुसरा कोण आहे? तो मीच आहे ज्याने हे सगळं घडून आणलंय. मैनावती विचारते, म्हणजे तुझ्याकडे आधीपासूनच तिजोरीची चावी होती का, म्हणूनच ते पुरावे तुला मिळालेत? जयकांत सांगतो, हा तर तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पुरावे तिजोरीत नव्हतेच.
हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. मैनावती विचारते, तिजोरीत नव्हते, मग कोठे होते? जयकांत सांगतो, तेथेच होते, जेथे आपल्या काकासाहेबांनी त्यांच्या पहिल्या बायकोचे अनुसूयाबाईंच्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या होत्या. आणि ही गोष्ट मला माहीत होती की कृष्णा याच ठिकाणी हे पुरावे सांभाळून ठेवेल आणि मी तेच मिळवले. आणि मग जयकांत हा आपला सगळा प्लॅन या सगळ्यांना सांगत असतो. त्यामुळे पूजा, मैनावती, समर, दलपत सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की येडा येडा वाटणारा हा जयकांत एवढा हुशार कधीपासून झालाय. इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणतो, मला पोलिसांची भीती नाहीये, मला गावकऱ्यांची भीती आहे. आता हे सगळे पुरावे गावात व्हायरल झाले आहेत, म्हणजे गावकरी आईवर खूप चिडले असतील. कृष्णा म्हणते, हो ना, मला सुद्धा तीच भीती वाटतीये. दुष्यंत म्हणतो, पण आपल्याला आईला सेव्ह करावं लागेल, आईला त्यांच्यापासून वाचवावं लागेल. आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, आत येऊ का? दुष्यंत म्हणतो, अगयास काय विचारते, ये ना आतमध्ये. आणि बाळजाबाई आतमध्ये येते. दुसरीकडे जयकांत त्याने हे सगळं कसं केलं हे सर्वांना सांगतो. तो त्या रूममध्ये गेला जेथे आढळरावांनी अनुसूयाचे सगळ्या आठवणी लपून ठेवल्या होत्या. आणि मग जयकांतने आधी कपाटात चेक केलं, पण त्याला काही सापडलं नाही. मग तेथे एक जुनी ट्रंक होती. या ट्रंकवरच हात ठेवून तो विचार करत होता, पुरावे या रूममध्ये नाही आहेत, मग कोठे असतील? आणि तेवढ्यात त्याला वाटलं, या ट्रंकमध्ये सुद्धा असू शकतात ना. आणि मग जयकांतने या ट्रंकमध्ये सगळे पुरावे शोधले आणि कृष्णाने बाळजाबाईविरुद्ध सगळे पुरावे या ट्रंकमध्येच लपवले होते. तेथे पेन ड्राईव्ह सुद्धा होता. आणि मग जयकांत या पेन ड्राईव्हमधून सगळा व्हिडिओ कॉपी करून घेतो आणि त्यानंतरच त्याने गावभर हे व्हिडिओ, हे सगळे पुरावे व्हायरल केलेले असतात. जयकांत सगळ्यांना हे सांगतो. सगळे जयकांतवर खूप खुश होतात. जयकांत म्हणतो, सगळे आपल्याला कच्चा खेळाडू समजत होते, पण मी किती मोठा खेळाडू आहे ना, हे आता तुम्हाला कळलं असेल. पूजा, मैनावती, समर सगळे जयकांतवर खूप खुश होतात. जयकांत सांगतो, आणि मी हे पुरावे फक्त गावातच व्हायरल नाही केले, तर मी पत्रकारांना सुद्धा पाठवले आहेत. आता बाळजाबाईचे हे काळे कारनामे अख्ख्या तालुक्यात नाही तर अख्ख्या जिल्ह्यात फेमस होतील, पाहतच राहा. पूजा, मैनावती खूप खुश होतात. आणि दलपत म्हणतो, जयकांत शेठ, अख्ख्या आयुष्यात हेच काम तुम्ही सगळ्यात भारी केलंय, दुसरं तुम्हाला काही जमलेलं नाहीये. सगळे हसू लागतात. जयकांत सुद्धा खुश असतो आणि म्हणतो, पप्पा, ही तर फक्त सुरुवात आहे, आता पुढे पुढे पहा मी काय करतो. विजय शेवटी आपलाच. आता बाळजाबाईचा खेळ संपणार, पोलीस तिला घ्यायला कधी पण येत असतील, मग आपल्याला फक्त कृष्णाशी लढायचंय आणि आपल्या एवढ्या लोकांसमोर कृष्णा काही टिकू शकणार नाही, असा जयकांतला फुल कॉन्फिडन्स असतो. आणि इकडे कृष्णा ही बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई, तुम्ही काळजी करू नका, तुमच्याविरुद्ध पुरावे सगळीकडे व्हायरल झाले असले ना तरीसुद्धा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे. आम्ही ढाल बनून तुमच्या समोर उभं राहू आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही, तुम्ही काळजी करू नका. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णा, मला माहिती आहे तुम्ही दोघे नेहमी माझ्याबरोबर आहात आणि ढाल म्हणून माझ्या समोर उभे राहाल, मला काही होऊ देणार नाही. पण आता मी ठरवलंय, मी जी पापं केली आहेत ना त्या पापांची शिक्षा भोगायची. आता मी माझ्या पापांपासून दूर पळणार नाही, तर त्यांचा सामना करणार आणि त्यासाठी असलेली योग्य शिक्षा भोगणार. कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्का बसतो. कृष्णा विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तर बाळजाबाई तिला सांगते, कृष्णा, आजच्या आज पंचायत बोलव. मी पंचायतीसमोर माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे ठेवणार आणि मग गावकऱ्यांना विचारणार की त्यांना जी योग्य शिक्षा वाटते ती शिक्षा मला द्या, ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. दुष्यंत आणि कृष्णाला जबर धक्का बसतो. बाळजाबाई तेथून निघून जाते. कृष्णा, दुष्यंत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण बाळजाबाई काही ऐकत नाही. आणि इकडे समर आणि पूजा किचनमध्ये भांडी धुवत असतात, बाकीची कामं करत असतात. पण समर खूप खुश असतो आणि म्हणतो, पूजू डार्लिंग, तुला खरं सांगतो, एवढा आनंद मला मागील अनेक वर्षात कधीच झाला नव्हता. म्हणजे ती बाळजाबाई स्वतःच्या कर्मानेच गेली. आता फक्त कृष्णा एकदा का तिचा निकाल लावला, मग हे सगळं आपलंच. पूजासुद्धा खूप खुश असते. समर म्हणतो, मला तर असं झालंय, कधी हे सगळं आपल्या हातात येतं. पूजा म्हणते, चिल समर डार्लिंग, तुला आनंद होतोय आणि मला इथे टेन्शन आलंय की अजून ती बाळजाबाई का नाही गेली लोकांच्या गराड्यात, लोक इथे का हल्लाबोल करत नाही आले, का तिला फरफटत नाही नेलं, का इथे पोलीस नाही पोहोचले, हा प्रश्न मला पडलाय. समर म्हणतो,
अगं पूजू डार्लिंग, एवढी घाई नाही करायची, होईल सगळं हळूहळू, तू टेन्शन घेऊ नको. तेवढ्यात मैनावती धावत पळत येते आणि म्हणते, अरे तुम्हाला माहिती आहे का, त्या कृष्णा आणि बाळाजाबाईने पंचायत बोलवलीये. हे ऐकून समर आणि पूजाला आश्चर्य वाटतं. पूजा विचारते, पंचायत पण कशासाठी? मैनावती सांगते, ती कृष्णा नक्कीच गावकऱ्यांना समजून सांगणार असेल की बाळाजाबाई किती चांगली आहे, बाळाजाबाईची काही चूक नाहीये, हे सगळे पुरावे कसे खोटे आहेत. ती आजकाल लय हुशार झाली आहे. तर पूजा म्हणते, शक्यच नाही. जर कृष्णाने बाळजाबाईची बाजू घेण्याचा प्रयत्न केला ना, तर गावकरी एवढे चिडलेत की लगेच त्या दोघींची डोके फोड करतील. त्यांना सोडणार नाही. आज जे काही होईल ना, ते आपल्या फायद्याचंच होईल. हे ऐकून समर आणि मैनावती खुश होतात आणि मग थोड्याच वेळात गावची पंचायत भरलेली असते. कृष्णा, दुष्यंत, आढळराव सगळे हजर असतात आणि सगळे गावकरी जमलेले असतात. गावकरी म्हणतात, कृष्णा, तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही त्या बाळजाबाईला माफ केलं. थोरले सरकार आणि बाळजाबाईच्या लग्नाला होकारसुद्धा दिला. परंतु आता बाळजाबाई विरुद्धचे सगळे पुरावे आमच्यासमोर आले आहेत. बाळजाबाईने लोकांना, गावाला कसं छळलंय ते आम्हाला कळालंय. तुझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला ते सुद्धा आम्हाला कळलंय. आणि आता त्या बाळजाला आम्ही सोडणार नाहीये. तिला तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. पूजा आणि समर मात्र खुश होतात आणि सगळे गावकरी जोरजोरात ओरडू लागतात, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, बाळजाला शिक्षा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, बाळजाला शिक्षा मिळालीच पाहिजे. मैनावती खूप खुश होते आणि कृष्णा म्हणते, थांबा थांबा. परंतु गावकरी काही ऐकून घ्यायला तयार नसतात. बाळजाबाई विरुद्ध जोरजोरात घोषणा देतच असतात. बाळजाबाईला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी त्यांची मागणी सुरू असते. आढळराव त्यांच्यासमोर हात जोडतात. कृष्णा, दुष्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण गावकरी काय ऐकत नाही. जयकांत खूप खुश असतो आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे पोहोचते आणि जोरात ओरडते, थांबा. सगळेजण बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहतात. बाळजाबाईच्या हातामध्ये खूप साऱ्या फाईल्स वगैरे असतात, दस्तावेज असतात आणि बाळजाबाई कृष्णाच्या जवळ येऊन उभी राहते आणि सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की बाळजाबाईने हे सगळं काय आणलंय. आढळरावांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि मग बाळजाबाई सगळ्या गावकऱ्यांना सांगते, गावकऱ्यांनो, आज मी येथे मी कशी योग्य आहे किंवा मी निर्दोष आहे हे सांगायला नाही आले, तर आज मी तुम्हाला माझ्या पापांचा कच्चा चिठ्ठा द्यायला आली आहे. माझ्या पापांबद्दलचे सगळे पुरावे तुमच्या हवाली करायला आली आहे. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाई स्वतःला निर्दोष सिद्ध न करता स्वतःविरुद्धच पुरावे देतीये यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. गावकरी सुद्धा गप्प बसतात. आढळराव, पूजा, जयकांत सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि मग बाळजाबाई सगळ्या गावकऱ्यांना म्हणते, गावकऱ्यांनो, मागील 26 वर्षापासून मी या गावात जो हैदोस घातलाय, कैदासीन राक्षसीन बनून या गावकऱ्यांना जो त्रास दिलाय ना, तो तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी या गावात काय काय कटकारस्थानं केली आहेत. त्यामुळे आत्ता जेव्हा मी तुम्हाला सांगतेय की मी सुधारली आहे, तेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास बसणं शक्य नाही आहे आणि ते मला सुद्धा पटतंय की माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. परंतु आज मी तुम्हाला स्वतःची चांगली बाजू दाखवायला नाही आली आहे, तर मी तुम्हाला फक्त सत्य सांगायला आली आहे. तुम्हाला सर्वांना असं वाटतं ना की मी सुधारली आहे किंवा मी जे चांगुलपणाचं नाटक करते ते आज ना उद्या मी सोडून देईल. मी पुन्हा आधीसारखी होईल. मी तशी का झाली आहे हे मी तुम्हाला सांगायला आली आहे. सगळे गावकरी शांतपणे ऐकत असतात. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, पूजा, समर, जयकांतसुद्धा ऐकत असतात आणि बाळजाबाई सांगते, गावकऱ्यांनो, तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल, जेव्हा कृष्णाने सगळ्या पंचायतीसमोर मला उभं केलं होतं, मी किती मोठी कटकारस्थानी खोटाडी आहे हे सिद्ध केलं होतं. आणि आज तुमच्याकडे जे पुरावे आहेत ना, जे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळाले आहेत, व्हिडिओज आहेत, दस्तावेज आहेत, हे सगळे तेच पुरावे आहेत जे कृष्णाने तेव्हा माझ्याविरुद्ध जमा केले होते. आणि या पुराव्यांच्या बळावरच कृष्णाने मला घरातून बाहेर काढलं होतं, मला पोलिसांची धमकी दिली होती आणि मला चक्क गाव झाडायला लावला होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, तेव्हा मी गाव झाडायला सुरुवात केली होती आणि कृष्णाने मला माझ्या पापांची तीच शिक्षा दिली होती. कृष्णा म्हणते, हो गावकऱ्यांनो, मी तेव्हा बाळजाबाईला त्याच पुराव्यांचा धाक दाखवला होता आणि त्यांना आपण गाव स्वच्छ करण्याची शिक्षा दिली होती. तुम्हाला सगळ्यांना हे आठवतच असेल ना. बाळजाबाई सांगते, हो, आणि मी
संपूर्ण गाव झाडत होते, मी माझी शिक्षा पूर्ण करत होते. तेवढ्यात एक गावकरी म्हणतो, ओ बाळजाबाई, असं लोकांचे खून करायचे, जमिनी लुटायच्या आणि गाव झाडून त्याची शिक्षा मिळत नसते. तुमची शिक्षा तर तुम्हाला पोलीसच देतील. हे ऐकून सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. पण कृष्णा म्हणते, गावकऱ्यांनो, ऐकून घ्या बाळजाबाईचं. मी तुम्हाला सांगते, बाळजाबाई या खरंच बदलल्या आहेत. तुम्हाला त्यांना शिक्षा देण्याची गरज नाहीये. जेव्हा माणसाला पश्चाताप होतो ना, त्याला आपली चुकीची कर्म कळतात, तेव्हा त्यांना शिक्षा द्यायची गरज नसते. त्यांना त्यांची शिक्षा आपोआपच मिळालेली असते. अशा व्यक्तीला आपण सुधारायला संधी द्यायची असते. कारण आपल्याला गुन्हेगार संपवायचा नाहीये, गुन्हेगारी संपवायची आहे. आणि माणसातील वाईट गोष्टी संपल्या की तो माणूस चांगला होतो. बाळजाबाई सुद्धा चांगुलपणाच्या मार्गावर लागल्या आहेत आणि आपण त्यांना माफ करायला पाहिजे. बाळजाबाई सांगते, आता मी तुम्हाला सांगते, मी या चांगुलपणाच्या मार्गावर का लागले. मी जेव्हा गाव साफ करत होते तेव्हा मला माझी चूक कळली नव्हती. मी फक्त पुरावे सगळ्यांसमोर येऊ नये या भीतीने नाटक करत होते. कृष्णाने मला गाव साफ करायला सांगितला. माझ्याने गाव तर साफ होत होता, पण माझ्या मनातली घाण साफ झालेली नव्हती. मी कृष्णाचा बदला घ्यायचा, पुन्हा सगळी सत्ता मिळवायची याचाच विचार करत होते. आणि मग शेवटी मी ते काम अर्ध्यावरच सोडलं. या घराची मालकी माझ्याकडे आहे हे दाखवून या घरात परत आले आणि मी पुन्हा पुन्हा तीच कटकारस्थानं करत होती. परंतु ज्या दिवशी चमत्कार घडला, माझ्यावरच जीवघेणा हल्ला झाला आणि कृष्णाने माझा जीव वाचवला, तेव्हा मला अक्कल आली. तेव्हा मला कृष्णाचं खरं रूप कळलं आणि माझ्यातली दुष्ट बाळजाबाई कायमची संपली, कायमची मेली. आणि मग मी त्यानंतर चांगुलपणाची वाट धरली आहे. मी रोज गाव साफ करतीये, रोज मंदिर साफ करतीये आणि माझ्या पापांचं प्रायश्चित्त घेतीये. हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तेवढ्यात मैनावती ही जयकांतला म्हणते, या बाळजाबाईला असं वाटतंय की गाव तिला माफ करेल, पण तिला कोणीच माफ करणार नाहीये. तर पूजा आणि समोरची सुद्धा हीच बडबड सुरू असते. या बाळजाबाईने गावची कितीही माफी मागितली ना, तरी गावकरी तिला माफ करणार नाही. तेवढ्यात एक गावकरी म्हणतो, ओ बाळजाबाई, मंदिराची साफसफाई करून तुमच्या पापांची सफाई होणार नाहीये. तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा भोगावीच लागणार. आम्ही तुम्हाला पोलिसांच्या हवाले करणार. पोलिसच तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा देतील. बाळजाबाई म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी काय तुमची माफी मागायला नाही आली आहे. मी उलट माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे तुम्हाला द्यायला आली आहे. आणि आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला माझ्याबरोबर जे करायचं असेल, मला जी शिक्षा द्यायची असेल ती मी भोगायला तयार आहे. कुणीही मध्ये येणार नाही, कुणीही काहीच बोलणार नाही. कृष्ण आणि दुष्यंत खूप घाबरतात. गावकरी एकमेकांमध्ये चर्चा करतात आणि मग एक गावकरी सांगतो, बाळजाबाई, आता तुम्हाला एकच शिक्षा. तुमच्या विरुद्ध जे सगळे पुरावे आहेत ना, ते सगळे पुरावे तुम्ही आमच्याकडे द्यायचे. आणि मग भविष्यात जर तुम्ही अशा चुकीच्या वागल्या तर मात्र आम्ही तुम्हाला पोलिसांच्या हवाली करणार. पण आता आम्ही तुम्हाला माफ करतोय, झालं गेलं सगळं विसरून जातोय. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई खुश होतात, तर समोर पूजाच्या चेहऱ्यावर मात्र खूप बारा वाजतात. आणि बाळजाबाई म्हणते, आज मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते, तुम्हाला ती जुनी दुष्ट बाळजाबाई कधीच पाहायला मिळणार नाही. तुम्हाला आजपासून फक्त तुमच्यासाठी झटणारी, तुमची कामं करणारी, तुमच्या सुखाचा विचार करणारी बाळजाबाई दिसेल. सगळे खूप खुश होतात. कृष्णा, दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बाळजाबाई, आढळरावसुद्धा खूप खुश असतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी पूजा आणि समरचा हा प्लॅनसुद्धा फेल झाला आणि एवढे सगळे पुरावे समोर येऊनसुद्धा गावकऱ्यांनी बाळजाबाईला माफ केलंय. हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. बाळजाबाईला माफ केल्यामुळे आता बाळजाबाईचे सगळे टेन्शन संपले आहेत. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि समर खूप चिडलेले असतील. समर म्हणेल, आपला प्रत्येक प्लॅन फ्लॉप होतोय. आपण त्या बाळजाबाईला कधी शिक्षा द्यायची, तिला कधी आपल्या वाटेतून हटवायचं, मला आता हे सहन होत नाहीये. तर पूजा समरला सांगेल, समर डार्लिंग, आता ती वेळ आलीये जेव्हा आपण शेवटचा निर्णय घ्यायचा, शेवटचा घाव घालायचा.
त्या बाळजाबाईला कायमचं संपवायचं आणि हे दोघे बाळजाबाईला मारण्यासाठी मारेकरी पाठवतील. इकडे कृष्ण आणि दुष्यंतचा सुद्धा काहीतरी विषय सुरू असेल. कृष्णा दुष्यंतला म्हणेल मला हे नाही जमणार. आता दुष्यंतने कृष्णाला काय सांगितलंय हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाळजाबाई आणि आढळराव हे घराच्या अंगणात बसलेले असतील. त्याच वेळेस चक्क तेथे गावकरी तोंडावर रुमाल बांधून येतील आणि म्हणतील आता या कपटी कारस्थानी बाळजाला आम्ही सोडणार नाहीये. आज आम्ही तिला जिवंत जाणार येथेच. बाळजाबाई आणि आढळराव खूप घाबरतील. मग आता बाळजाबाई गावकऱ्यांच्या तावडीतून सुटू शकेल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.